हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळपासून आहे ना पाऊस सुरू आहे. म्हणजे लई जोरात पण नाही, लई कमी पण नाही, पण असं भरपूर चालू आहे. मी तुम्हाला दाखवते. आणि पाऊस पडल्यापासून आहे ना घराच्या आजूबाजूची झाडं पण इतकी फुलले आहे ना, त्याला फुलं पण भरपूर आलेली आहे. ती पण मी तुम्हाला दाखवते. हॅलो फ्रेंड, तर पाऊस उघडला होता मित्रांनो. परत पाऊस चालू झाला. नेमकं गाया बाहेर बांधल्या होत्या, म्हटलं गोठ्यातला आवरून घेऊ. हे बघा इकडे गाया बांधल्या होत्या, पण आता परत गोठ्यात बांधावं लागेल. आणि जोराचा पाऊस चालू झालाय परत. तर चला गाय आतमध्ये बांधून घेतो मी. उघडतो येतो जातो करू राहिलाय पाऊस. बुरबुरे. तर चला. हे बघा किती मस्त फुलं फुलले आहे ना घरापसले. सगळ्या पण झाडांना आहे ना फुलं आलेली आहे. आणि पावसाळ्यात ना मोगऱ्याच्या झाड म्हणजे या गुलाबाच्या झाडाला ना भरपूर गुलाब येतात. तरी पण सकाळी आणू सोडून त्यांनी ना तोडून नेले फुलं. किती छान आहे. इकडे खाली पण आलेली. सफेद जास्वंदीला पण फुल आलेले आहे. या पण गुलाबाला आली फुलं. पिल्लू उठली काय? कुणकुण आवाज आलाय तिचा. तरी ना पाऊस पडल्यापासून ना सगळीकडे हिरवं गार झालेलं आहे. म्हणजे रानात घराजवळ आजूबाजूला सगळीकडे आता गवत उतरले आहे. आणि फुलांना झाडांना पण म्हणजे आपण रेग्युलर जेवढं पाणी टाकतो त्याच्यापेक्षा पावसाचं पाणी नाही ना. रानातली पिकं म्हणा, घरापासले झाडं म्हणा, पूर्ण हिरवेगार होत्या. भारी वाटतं. त्यांचा कलर पण चेंज होतो पानांचा पण. आणि रोज गिरण आहे ना बाहेर घ्यावं लागायची, पण आता काय केलं इथं बोर्ड फिट केलं आहे गिरणीला बाहेरच. आणि इथंच गिरण म्हणजे घरात न्यायची गरज नाही येणार आणि बाहेर नाही काढायची गरज आहे ना. डायरेक्ट घेतली इथंच गिरण हे केली, फिट केली. एक बोर्ड काढले इथं गिरणीसाठी. भरडा दळाय वाटतं आता गायांसाठी ना. गायला भरडा दळा ना. हॅलो फ्रेंड, तर आता दुपारचे 2 वाजले. तर रानात आलो आहे. म्हणजे घरचं सगळं काम आवरून झालं. म्हणजे जेवणं झाली, त्यानंतर धुणं भांडी सगळं आवरून झालं. आणि मामा तर मी आणि मिस्टर आलो आहे आता रानामध्ये. म्हणजे मला घास कापायचं आहे. म्हणजे बघा इकडे घास कापायचं आहे मला, आणि मिस्टरांना गिन्नी तोडायचं आहे. म्हणजे घास गिन्नी गायांसाठी चारा न्यायचं आहे. म्हणजे चला थोडीशी व्हिडिओ काढू. आणि आज सकाळपासून आहे ना म्हणजे लई जोरात नाही, पण थोडा थोडा पाऊस येतोय. बुरबुर बुरबुर येते बारीक. आत्ता पण पाऊस चालू आहे. तर आता मला घास कापायचं आहे इकडं, आणि मिस्टरांना पण इकडे गिन्नी तोडायचं आहे. इकडे बांधाला पण भारी गिन्नी आलं नाही. भरपूर जाड जाड ताट आहे. मिस्टरांना जात पण नाही. कुठून? हा, त्या निमुनीच्या म्हणजे घरापासून. हे बघा तिथं निमुनीच्या बांधापासून तिथून एक रस्ता आहे ना यायला जायला. तिथं निमुनीचा बाग आहे. तिथून तर डायरेक्ट कडाकडाने असं पूर्ण बांधाला आहे ना गिन्नी लावलं होतं हे असं पूर्ण. आणि इथपर्यंत आता लावलेलं आहे. आणि तुम्ही पण लावा मित्रांनो. म्हणजे असं आपण कसं सेपरेट रानात जे लावतो ना, सेपरेट रानात पण राहून द्यायचं. आणि म्हणजे डबल पीक आपण कसं म्हणतो डबल पीक घ्यायचं. तर त्याला ते डबल पीक असंच घ्यायचं. म्हणजे काय घास पण आहे रानामध्ये, आणि बांधाला म्हणजे भलं मोठं म्हणजे बांध आहे ना. हे बघा असं वरंभा आपला जो असतो ना बांधच म्हणते ना, तर या बांधाला आहे ना. हा, आणि बेटड एवढं मोठं बेटड इथे एकच लावले होतं. केवढं बेटड आलेले. आणि जाड पण किती ना, ताटले जाड राहतं. असं पाणी राहतं गिनीमध्ये भरपूर म्हणते आहे ना. मिस्टरांचा ना हा कामाचं शर्ट आहे, त्यामुळे तेच घालत्या. व्हाईट पण राहतं, पण त्यांचा व्हाईट पण त्यांचं शर्ट आहे, पण मी आज घातलाय हा. मग त्यांनी तोच परत घातलाय. आणि तिकडचं गिन्नी आहे ना जे रानात लावलेलं आहे सगळं, तर ते गाडीवरती नेत्या.
आणि इकडचे ना त्यांना ते डोक्यावरच घ्यावं लागतं, कारण की रानात गाडी येत नाही ना हो. भरपूर. आणि वाढेल किती ते पण मी तुम्हाला दाखवते, किती वाढलेले बघा, एवढं वाढलेले. तर माझ्या अंगातला आहे ना सनकोट जे आहे ना तो मी धुतलेला आहे आज, त्यामुळे मिस्टरांचा शर्ट घातला आहे, कामातला व्हाईट शर्ट. आणि आज पावसाचं पण वातावरण. रात्री म्हणजे रात्री पण पाऊस चालू होता बघा. रात्री तुम्ही 2 वाजता गोठ्यात घेतल्या होत्या ना. आत्तीने आवाज दिलता. काय झाले नसलं आमच्या घरामध्ये, म्हणजे ना आवाजच येत नाही बाहेर पाऊस चालू असलं. मग आत्तीने आवाज दिलता, आत्या बाहेर आलता ना. मग आत्या म्हणे पाऊस चालू आहे, गाया गोठ्यामध्ये घ्या म्हणून. मग गाया रात्री 2 वाजता मिस्टरांनी आतमध्ये घेतल्या होत्या. तर आता आलोय चारा काढायला. म्हणलं कसं लवकरच चारा काढून घ्यावा, कारण की म्हणजे आम्ही 4ला येतो गिन्नी घास न्यायला, पण आज थोडं लवकर आलो, कारण पाऊस येतोय ना. 4 वाजता जर पाऊस जर असला तर मग चारा काढता येणार नाही. मग लवकरच आलो आज, नाही का. हे बघा आता एवढं वाढलेले गिन्नी, किती वाढले. असं बांधावरती ना भारी म्हणजे वाढतं, पण फुसकी जागा राहते. मिस्टर म्हणत्या फुसकी जागेवर भारी वाटतं. एवढे का डोक्यावरती त्यांना मग जड होतं का हो? डोक्यावर एवढं व्हायचं म्हणजे इथून डायरेक्ट त्यांना कुठे न्यायचं माहिती, डायरेक्ट घरी. तिथं ते गोठा दिसतोय ना, तिथं कडाला गोठा आहे, भुसारा तिथल्या उकंडा आहे, तिथून जावं लागतं एवढ्या लांब. डोक्यावर न्यावं लागतं, थोडं थोडं करून नेती. थोडं मग मी बी घास कापून घेते पटकन. परत पाऊस जर आला ना तर मग घास कापून येणार. पाऊस सगळीकडं ढगच दिसतंय. गावरान अंड्याची भाजी बनवलेली आहे, आणि इकडं कुकरमध्ये उकडून घेतलेलं आहे, सुक्क बनवलेलं आहे सर्दी झाल्यामुळं. मस्त झालेलं दिसतंय. आणि आता जेवण करायचं आहे, मस्त गावरान अंड्याची भाजी आणि सूप पण बनवलं आहे मस्त. आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे. तर चला तयारी चालूच आहे, करू जेवण मस्त. बाकी